नमस्कार. नोटबंदी जाहीर झाल्यानंतर 8 नोव्हेंबर पासून आजपर्यंत जवळजवळ 50 दिवस होत आलेले आहेत आणि या नोटबंदीच्या 50 दिवसांच्या पार्श्वभूमीवरती आपण समजून घेणार आहोत नेमकं काय घडतंय देशामध्ये. एक संमिश्र परिस्थिती आहे. काही लोक आता या नोटबंदीला सरावलेले आहेत, काही लोक या नोटबंदीमुळे दुरावलेले आहेत आणि असं सगळं असताना नेमकी देशात काय परिस्थिती आहे, अफरातफरीचं वातावरण कितपत आहे आणि हे सगळं वातावरण येणाऱ्या काळात आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे या संदर्भामध्ये आपण आज दिवसभर चर्चा करणार आहोत. काही मान्यवरांशी आपण बोलणार आहोत, तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडनं सुद्धा समजून घेणार आहोत नेमकं काय घडतंय आपल्या आसपास आणि नोटबंदीच्या या 50 दिवसानंतर येणाऱ्या काळामध्ये परिस्थितीमध्ये काही सुधारणा आपल्याला अपेक्षित आहे किंवा नाही हे सगळं समजून घेणार आहोत. आपल्यासोबत आज एक विशेष तज्ज्ञ व्यक्ती आहेत, नरेंद्र जाधव. त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे आपल्याला. अर्थात जाधव सर, तुमचं स्वागत आहे IBN लोकमतवरती या विशेष कार्यक्रमामध्ये. नोटबंदीचे 50 दिवस आपण सगळे बघतोय. देशामध्ये विविध प्रश्न समोर आतापर्यंत आलेले आहेत. एकीकडे विरोधी पक्ष जे आहेत ते म्हणतात की काय परिस्थिती आलेली आहे, कशा प्रकारे अफरातफरीचं वातावरण आहे. दुसरीकडे नागरिक सोशिकपणे या सगळ्या वातावरणामध्ये आपापलं कामकाज चालवत आहेत. पहिल्या या 50 दिवसांमधल्या तुमची निरीक्षणं या नोटबंदीच्या पार्श्वभूमीवरची काय आहेत? पहिली गोष्ट म्हणजे हा एक मोदी सरकारचा ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय आहे. 8 नोव्हेंबरला हा निर्णय जाहीर झाल्यानंतर माझी तात्काळ प्रतिक्रिया अशी होती की हा सर्जिकल स्ट्राईक आहे. काउंटरफिट मनी म्हणजे फेक मनी आणि ब्लॅक मनी या दोन्हीवरती केलेला हा सर्जिकल स्ट्राईक आहे, ही माझी पहिली प्रतिक्रिया होती. आपण गेल्या 50 दिवसामध्ये पाहतो आहोत की खूप अडचणी आल्या, खूप लोकांना त्रास झाला आणि काही लोकांना अजूनही त्रास होतो आहे. परंतु हा सगळा जो आहे ही संक्रमणाची अवस्था आहे. मला असं वाटतं की संक्रमणाची अवस्था आहे ती पुढच्या काही आठवड्यामध्ये पूर्णपणे सुरळीत होणार आहे आणि त्यानंतर नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाचे खूप मोठे फायदे आपल्याला दिसायला लागणार आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्याशी बोलतायत आणि तुमच्याकडनं जो मुद्दा आम्हाला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे तांत्रिकदृष्ट्या, म्हणजे ज्यावेळेला आपण मॉनिटरी हा एक प्रकारचा निर्णय घेतला गेलेला आहे, त्याच्यासाठीचा जो चलन तुटवडा निर्माण झालेला आहे. म्हणजे भूतकाळामध्ये अशा प्रकारे भारतात एखादी घटना घडली होती, पण अशा प्रकारचा अभूतपूर्व निर्णय आपण पाहिला नव्हता. त्यामुळेच आपण त्याला अभूतपूर्व अर्थात म्हणतोय. हे सगळं ज्या वेळेला घडत होतं नेमकं ह्याला तांत्रिकदृष्ट्या तुम्ही कसं बघताय? कारण अनेक तज्ज्ञांनी म्हटलंय की हा एक प्रकारे आत्मघातकी निर्णय आहे. अनेक तज्ज्ञांनी असं म्हटलेलं आहे की याच्यामुळे आपण अधिक मागास होऊ येणाऱ्या काळामध्ये. हे सगळं बघताना एक तज्ज्ञ म्हणून, अर्थशास्त्रातले अभ्यासक म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघताय? हे बघा, हा आत्मघातकी निर्णय आहे असं मला अजिबात वाटत नाही. हा अत्यंत सकारात्मक निर्णय आहे. मी रिझर्व्ह बँकेमध्ये 31 वर्ष काम केलं आणि शेवटी प्रमुख अर्थतज्ञ म्हणून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो की दर 4-5 वर्षानंतर अशा प्रकारचा प्रस्ताव येत असे, त्याच्यावरती सांगोपांग चर्चा होत असे, परंतु अशा प्रकारचा निर्णय वास्तवात आणण्याचं धैर्य यापूर्वी कोणीही दाखवू शकलं नव्हतं. ते धैर्य मोदी सरकारने दाखवलेलं आहे आणि ते निसंशय अभूतपूर्व तर आहेच, परंतु अत्यंत सकारात्मक पाऊल आहे असं मला वाटतं. याचा अर्थ कोणाला त्रास होत नाही असा नाही, पण मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे आणि अनेकांनी म्हटल्याप्रमाणे वी आर टॉकिंग अबाउट शॉर्ट टर्म पेन अँड अ लॉंग टर्म गेन. आता तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतले जात आहेत, म्हणजे आत्मघातकी तर अजिबातच नाही हा निर्णय, परंतु जे ऑब्जेक्शन घेतले जात आहेत, बहुसंख्य राजकीय पक्षांनी भूमिका अशी घेतलेली आहे की हा निर्णय बरोबर होता, परंतु पुरेशी पूर्व तयारी केली नव्हती. आता हे अत्यंत अपरिपक्व अशा प्रकारचं विधान आहे. तुम्हाला मी सांगतो की एवढा मोठा निर्णय घेताना संपूर्णपणे तयारी करणं कधीही शक्य नसतं. उदाहरण तुम्हाला देतो. एटीएम मशीन्स आपल्याकडे 2,15,000 एटीएम मशीन्स आहेत. या मशीन मध्ये 3 प्रकारचे बीन्स असतात. एक 100 रुपयासाठी, एक 500 रुपयासाठी आणि पूर्वी 1,000 रुपयासाठी. बरोबर. आता जर रिझर्व्ह बँकेने अशी घोषणा केली असती
आणि सगळ्या बँकांना जर असं सांगितलं असतं, कळवलं असतं, सूचना दिली असती की तुम्ही हे बंद करा आणि 100 रुपयाची, 500 रुपयाची आणि 2000ची नवीन बीन्स तयार करा, म्हणजे एटीएम सगळे रिकॅलिब्रेट करा, असं जर सांगितलं असतं तर मग हे गुपित राहिलंच नसतं. पण एक जो मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही म्हणता की हे गुपित राहिलं नसतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की असा निर्णय गुप्तपणेच घेतला जातो, पण हे सगळं करत असताना ज्या गुप्ततेची आवश्यकता आधी सांगितली गेली त्या गुप्ततेचं काही फलित आपल्याला या 50 दिवसात दिसतंय का? ज्याला आपण म्हणूया की आकडेवारीनुसार काही आपल्याला त्याची उदाहरणं सांगता येऊ शकतील का की खऱ्या अर्थाने इतका ब्लॅक मनी ज्याला आपण म्हणतो काळा पैसा जो आहे तो आपल्या सरकार दरबारी आता आलेला आहे, परत आलेला आहे, किंवा कशा प्रकारे किती अधिकचा पैसा जो पूर्वी नव्हता, हिशोबात सुद्धा नव्हता, तो सुद्धा हिशेबी झालेला आहे. काय सांगता येईल त्याच्यावर? बरोबर, निश्चितपणे. हे बघा, आपल्या देशामध्ये आपण जो निर्णय घेतला तो 500 रुपयाच्या नोटा आणि 1000 रुपयाच्या नोटा या अवैध ठरवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. आपल्याकडे सगळे मिळून 16.5 ते 17 लाख कोटी रुपयाचं चलन आहे, म्हणजे त्यावेळी होतं. त्यापैकी 14.5 लाख कोटी रुपयाचं चलन हे 500 रुपयाच्या नोटांमध्ये आणि 1000 रुपयाच्या नोटांमध्ये होतं. हे सगळं चलन विड्रॉ करण्यात आलं किंवा अवैध ठरवण्यात आलं. आणि त्याचा एक परिणाम असा झालेला आहे की जो पैसा ठिकठिकाणी विखुरला गेलेला होता, म्हणजे त्यामध्ये 3 वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. म्हणजे लाईन लावणारे लोक जे आहेत त्यांच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत असं मला वाटतं किंवा होते. पहिली गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिक. बऱ्याच लोकांना असं वाटलं की आपली सगळी संपत्ती जी आहे ती आता रद्दबातल झाली, त्यामुळे ते फार उत्तेजित होऊन ते क्यू मध्ये उभे राहिले. हा एक प्रकार, पूर्णपणे त्याला सहानुभूती माझी आहे. दुसरा कोणते प्रकार तर सर्वसामान्य नागरिक, म्हणजे त्यात गरीब असतील, कनिष्ठ मध्यमवर्गीय असतील, मध्यमवर्गीय असतील, त्यांना दैनंदिन जीवनमान चालू ठेवण्यासाठी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोटा नवीन नोटांमध्ये बदलून घ्यायच्या होत्या. त्यामुळे ते सुद्धा बँकांकडे येत होते आणि हे सुद्धा अपेक्षितच होतं. आणि पूर्णपणे त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल संपूर्णपणे सहानुभूती आपल्याला ठेवलीच पाहिजे. पण तिसरा जो वर्ग आहे, हा वर्ग तुम्ही जे फलित म्हणताय तो हा वर्ग आहे ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर कॅश होती. ती कॅश ते वेगवेगळ्या प्रकारांनी बँकांमध्ये भरतायत आणि फलित म्हणाल तर जवळजवळ 12.5 लाख कोटी रुपये हे जे चलनाच्या स्वरूपामध्ये बाहेर होते, इकडे तिकडे विखुरलेले होते, ते सगळे आता बँकांमध्ये आलेले आहेत. आणि बाय इटसेल्फ दिस इज अ व्हेरी बिग अचीवमेंट. म्हणजे तुम्ही बघा की जो पैसा, म्हणजे लोक स्वतःकडे जो पैसा ठेवतात दैनंदिन जीवनासाठी, जीवनमान चालू राहण्यासाठी, तो काही प्रमाणात होताच, परंतु मोठ्या प्रमाणात जो पैसा होता, जो काळा पैसा होता, ज्याच्यावर कर चुकवला गेलेला नव्हता, तो सगळा पैसा गाद्यांमध्ये लपवलेला, सिलिंग मध्ये लपवलेला, फ्लोअर मध्ये लपवलेला, हा सगळा पैसा बाहेर आला आणि तो आता बँकांमध्ये भरती झालेला आहे. आणि जवळजवळ 12.5 लाख कोटी रुपये एवढा पैसा बँकांमध्ये जमा झालेला आहे. आणि त्याला, याचा अर्थ तो सगळा सफेद झाला असा नाही. बऱ्याच लोकांचा समज आहे की तो सफेद झालेला आहे, तो रीतसर झालेला आहे. तसं नाही. तुम्ही कृपा करून इथे एक लक्षात घ्या की ही गर्दी, ज्याचा सर्वसामान्य माणसाला खूप त्रास झाला, यामध्ये गर्दी जी जास्त करून गर्दी होती ती कॅश कुली ज्यांना म्हटलं जातं, म्हणजे भाड्याचे टट्टू, ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आहे, त्यांनी लोकांना रोजंदारीने लाईनमध्ये उभं केलं. आणि या लोकांच्यामुळे खरं म्हणजे सर्वसामान्य प्रामाणिक करदात्यांना त्रास झाला. हे दुर्दैवी आहे, परंतु तो त्रास का झाला हे आपण समजावून घेतलं पाहिजे. या सगळ्यांचे पैसे आता बँकेमध्ये आलेले आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये आणखी पैसे येणार आहेत. हे सगळे पैसे येणं, दिस इज अ मेजर स्टेप इन फायनान्शियल इन्क्लुजन, हे आपण लक्षात घ्या. आपण भारताचा वित्तीय विकास जर पाहिला, म्हणजे फायनान्शियल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, ती जर गेल्या 70 वर्षातली पाहिली तर मला असं वाटतं की 3 फार महत्वाचे टप्पे त्यामध्ये आहेत. पहिला टप्पा, इंदिरा गांधींनी 1969 साली ज्यावेळी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, त्यावेळी क्लास बँकिंगचं रूपांतर मास बँकिंग मध्ये करण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थानं सुरू झाली. फार मोठा टप्पा होता. त्यानंतर मोदी सरकारने जनधन योजना जी आणली, त्या जनधन योजना हा दुसरा टप्पा होता.
आणि डिमॉनिटायझेशन आता करण्यात आलेलं आहे तो फायनान्शियल इन्क्लुजनचा तिसरा मोठा टप्पा आहे असं मला वाटतं. आणि या योगी खूप मोठ्या प्रमाणावर कॅश ही बँकांमध्ये आलेली आहे, येते आहे आणि फायनान्शियल इन्क्लुजन फार मोठ्या प्रमाणावर साध्य झालेलं आहे. नक्की आता हा सगळा पैसा आल्यामुळे काही लोकांनी आरडाओरडा सुरू केला की याच्यात काळा पैसा कुठे आहे, तो तर सगळा पैसा बँकांमध्ये आलेला आहे, याच्यात काळा पैसा कुठे आहे, म्हणजे उंदीर डोंगर पोखरून उंदीर निघाला अशा प्रकारचे आर्ग्युमेंट करतायत. मला ते अजिबात मान्य नाही. हा सगळा पैसा जो बँकांमध्ये आलेला आहे 12.5 लाख कोटी रुपये, हा सगळा पैसा आपोआप सफेद झालेला नाही. या सगळ्या अकाउंटची ज्या अकाउंट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे ज्ञात सोर्सेसच्या नोन सोर्सेसच्या पलीकडे जाऊन खूप पैसे भरण्यात आलेले आहेत, त्या सगळ्या अकाउंट्सची शहानिशा होणार आहे आणि त्यावरती लोकांना शिक्षा होणार आहे आणि यातला बराचसा पैसा जप्त होऊ शकतो. म्हणजे जो काळा पैसा ज्याच्यावरती कर दिलेला नव्हता तो पैसा मोठ्या प्रमाणावर जप्त होऊ शकतो, त्यांना मोठ्या प्रमाणात दंड होऊ शकतो आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा पैसा परत आला याचा अर्थ आपल्याला बँक डिमॉनिटायझेशनचा प्रयत्न आपला फसला असा जो अत्यंत फसवा युक्तिवाद केला जातो त्याचा तो आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की एवढा सगळा पैसा बँकिंग चॅनलमध्ये येणं बाय इटसेल्फ इट इज अ मेजर अचीवमेंट. नक्की सर एक टप्प्याटप्प्याने यामध्ये आणखी काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आरबीआयची भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये. बऱ्याचदा म्हटलंही असं गेलं की अलीकडच्या काळामध्ये अनेक तज्ज्ञांनी अनेक मान्यवरांनी सुद्धा हे म्हटलं की रिव्हर्सल बँक ऑफ इंडिया अशी परिस्थिती झाली, कारण एक निर्णय जाहीर करतात त्याच्यानंतर तो परत मागे घेतात, अशी जी परिस्थिती निर्माण झाली. आरबीआयनी ज्या पद्धतीनं सहकारी बँकांवरती एक प्रकारे जी टाच आणली, हे सगळं जे घडतंय ते त्या अर्थाने योग्यपणे घडतंय असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जो ग्रामीण भाग आहे, ज्या ग्रामीण भागामध्ये अजिबात बँकांचं जाळं नाहीये, अशा ठिकाणी जिथे सहकारी बँका किंवा जिल्हा बँका होत्या त्यांच्या सुद्धा प्रणालीवरती पूर्णपणे टाच आणण्यात आली आणि त्यामुळे ग्रामीण भागात अफरातफरी निर्माण झाली, हे तुम्हाला मान्य आहे का? हे बघा, ज्या बँकांमध्ये केवायसी लागू झालेलं आहे, नो युअर कस्टमर, हे ज्या बँकांमध्ये लागू झालेलं आहे त्या बँकांना काहीही त्रास होण्याची शक्यता नाही. परंतु कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये जिथे केवायसी लागू झालेलं नाही तिथे अनेक बेनामी अकाउंट्स उघडले जाण्याची शक्यता होती आणि म्हणून त्या प्रकारचा निर्णय घेण्यात आला आणि तो अत्यंत योग्य होता असं मला वाटतं. जिथे जिथे नो युअर कस्टमर ही तरतूद ऍप्लिकेबल झालेली नाही तिथे नाही तर मग काळा पैसा सगळा बेनामी वेगवेगळ्या नावावरती, आपल्या कुकच्या नावावर, आपल्या माळ्याच्या नावावरती, शेतकऱ्यांचा पैसा इतरांच्या नावावरती, असा तो पैसा परत आणण्याचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होऊ नये म्हणून ती दक्षता घेण्यात आली होती. आता तुम्ही म्हणाल की रिझर्व्ह बँकेला रिव्हर्सल बँक ऑफ इंडिया म्हणतात, ते अत्यंत दुर्दैवी आहे. रिझर्व्ह बँक ही आपल्या देशातली अत्यंत उत्तम आणि व्यावसायिक संस्था आहे ज्यांचं दृष्ट लागण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे. इथे काय झालेलं आहे, त्यांनी वेळोवेळी बदल केलेले आहेत, अगदी मान्य. पण हे कसं काय आहे, दिस इज लाईक व्हॉट इज कॉल्ड पोस्ट ऑपरेटिव्ह केअर, दिस इज फाईन ट्युनिंग. म्हणजे मोठा सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर, मोठी सर्जरी केल्यानंतर, आणि ही सर्जरी तर अॅनेस्थेशिया न देता केलेली सर्जरी आहे किंवा काही प्रमाणात मर्यादित अॅनेस्थेशिया देऊन केलेली सर्जरी आहे. सर्जरी केल्यानंतर सर्जरीच्या वेदनांमधून जात असतानाच पोस्ट ऑपरेटिव्ह केअर जी घ्यायला लागते, तर लोकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियमांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत आणि याला मी फाईन ट्युनिंग म्हणेन. याला मी हे दिशाहीनतेचं लक्षण आहे असं नाही, तर लोकांना होणाऱ्या गैरसुविधा, असुविधा कमीत कमी राहाव्यात म्हणून रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी सकारात्मक असे निर्णय घेतलेले आहेत आणि ही प्रक्रिया यानंतर चालू राहणार. मोठा निर्णय नक्की एक महत्वाचा जो मुद्दा त्याच्यामध्ये विचारावासा तुम्हाला वाटतो की आता जो एक दावा केला जातो की येणाऱ्या काळात ही जी सगळी मंदीचं वातावरण आहे ते मंदीचं वातावरण दूर होईल, कारण पतपुरवठा बँकांना आता मोठ्या प्रमाणात झालेला आहे. दुसरीकडे ज्यावेळेला व्याजदर कमी करायची संधी होती ती व्याजदराचे कमी अजून झालेले नाहीयेत. येणाऱ्या काळामध्ये काय काय
काय अशी नवी रचना, नवी संरचना करण्याची अपेक्षा आपण बाळगू शकतो किंवा कशा प्रकारे दिलासा या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला मिळू शकतो असं तुम्हाला वाटतं? कारण खास करून ग्रामीण भागामध्ये सुद्धा पैसा आता तेवढा खेळत नाही जेवढा खेळायला हवा, आणि दुसरीकडे पूर्णपणे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जी आहे, रिअल इस्टेट जे आहे तेही पूर्णपणे ठप्प आहे. हे सगळं नव्यानं आता ऊर्जितावस्थेत कसं येईल असं वाटतं तुम्हाला? बरोबर, फार उत्तम प्रश्न आहे मंदार. आपण लक्षात घ्या की व्याजाचे दर हे कमी होणं अपरिहार्य आहे, अपरिहार्य आहे. कारण काय, तुम्ही दोन गोष्टी लक्षात घ्या की कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या जास्त प्रमाणावर काळा पैसा असेल तेवढ्या प्रमाणावरती महागाईचं दडपण असतं. इन्फ्लेशनरी प्रेशर्स आर देअर. दुसरीकडे बँकांकडे खूप मोठ्या आता ज्या प्रमाणामध्ये या ऐतिहासिक भूमिकेमुळे, ऐतिहासिक निर्णयामुळे काळा पैसा जेवढ्या प्रमाणात कमी होतो आहे तेवढ्या प्रमाणात इन्फ्लेशनचं किंवा महागाईचं प्रेशर कमी होणार. एकीकडे हे होणार, दुसरीकडे बँकांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आलेला आहे. या दोन्हीचा अर्थ असा होतो की त्यांना व्याजाचे दर कमी करावेच लागतील. आता तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला होता, जर अशी संधी होती मग रिझर्व्ह बँकेने व्याजाचे दर कमी का केले नाहीत? त्यांनी 7 डिसेंबरला ज्यावेळी मौद्रिक नीती ची घोषणा केली त्यावेळी व्याजाचे दर का कमी केले नाहीत? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही कृपा करून लक्षात घ्या, आपल्याकडे व्याज दर कमी करण्याचं सुरुवात जी झाली ती जानेवारी 2015 मध्ये. जानेवारी 2015 पासून डिसेंबर 2016 पर्यंत रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेट ज्याला म्हणतात ते पॉलिसी रेट किती प्रमाणात कमी केले? तर 175 बेसिस पॉइंट, म्हणजे जवळजवळ 1.25% त्यांनी इंटरेस्ट कमी केलेला आहे. मात्र आपल्या देशातल्या बँकांनी काय केलं की हा कमी केलेले व्याजदर, रिझर्व्ह बँकेने कमी केलेल्या व्याजदराचा फायदा हा बॉरोवर्स पर्यंत पोचू दिला नाही पूर्णतया. म्हणजे पहा की बँकांनी काय केलेलं आहे या कालावधीमध्ये, जानेवारी 2015 ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेट्स कमी केले 175 बेसिस पॉइंट. त्यापैकी 170 बेसिस पॉइंट ठेवीवरचं जे व्याज आहे ते कमी करण्यात आलं. मात्र जे बॉरोवर्स आहेत ज्यांचं व्याजदर कमी करायला पाहिजे होता त्यांना मात्र फक्त 85 बेसिस पॉइंट कमी करण्यात आलं. याचा अर्थ असा होतो की डिमॉनिटायझेशन करण्याच्या वेळी सुद्धा वस्तुतः कमर्शियल बँकांनी व्याजाचा दर 1% कमी करायला मुभा होती. आणि आता तर त्यांच्याकडे इतकी करन्सी आलेली आहे, इतकं चलन आलेलं आहे, त्यामुळे पुढच्या 3-4 महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेने जो निर्णय घेतलेला आहे कमी न करण्याचा, त्याचं कारण असं आहे की त्यांचा फोकस असणार आहे ट्रान्समिशन इफेक्ट वरती. म्हणजे पुढचे 2 महिने जो वादाचे दर पूर्वीच बँकांनी कमी करायला पाहिजे होते ते त्यांनी कमी करावेत यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील राहील. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये रिझर्व्ह बँक स्वतःचे दर आणखी कमी करेल. मला तर व्यक्तिशः असं वाटतं की पुढच्या 4 महिन्यामध्ये व्याजाचे दर किमान 1.5 ते 2% कमी होणार आहेत. आता हा किती मोठा निर्णय होऊ शकतो तुम्ही पहा. व्याजाचा दर 1% जर कमी झाला तर हाऊसिंग लोन वरती तुमचा EMI जे आहे त्याच्यामध्ये 15% कपात होते. म्हणजे तुमचा परचेसिंग पॉवर 15% वाढतो. म्हणजे पुढच्या 4 महिन्यामध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे 1.5 ते 2% व्याजदरामध्ये कपात झाल्यानंतर लोकांचा परचेसिंग पॉवर जो आहे, क्रयशक्ती जी आहे ती साधारण 25 ते 30% वाढणार आहे. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे, याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही. अच्छा, अर्थात काही अर्थतज्ञांनी बोला आणखी मला 1 मिनिट द्या. काही अर्थतज्ञांनी असं सुचवलेलं आहे की डॉक्टर मनमोहन सिंग माझे गुरुवर्य त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2% आपला विकासाचा दर खाली येईल. मला तसं अजिबात वाटत नाही. या क्वार्टरमध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये संपणाऱ्या, या महिन्यात संपणाऱ्या तिमाहीमध्ये आपला विकासाचा दर थोडा खाली येईल आणि त्यानंतरच्या पहिल्या क्वार्टरमध्ये म्हणजे जानेवारी 1 पासून 31 मार्च पर्यंतच्या क्वार्टरमध्ये आणखी तो खाली येईल. या पूर्ण वर्षभरामध्ये आपल्या
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर जो 7.5% होता तो 6.5% येऊ शकेल. परंतु नवीन वित्तीय वर्ष सुरुवात झाल्यानंतर 1 एप्रिल 2017 पासून पुन्हा अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली असेल आणि त्यातून न केवळ आपण पूर्वीचाच वेगवान असा अर्थविकासाचा वेग आपण साध्य करणार आहोत, परंतु या वेगवान अर्थविकासाबरोबर 7.5-8% विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे आणि हे या सगळ्या प्रकाराचं अत्यंत सकारात्मक फलित असणार आहे अशी माझी भावना आहे. नक्की. धन्यवाद सर, तुम्ही तुमचं हे विश्लेषण केलं, तुमची निरीक्षण IBN लोकमतच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. कारण अर्थातच उम्मीद पे दुनिया कायम आहे असं म्हणतात, तसंच आपण सगळेजण ही आशा जी आहे ती आपली पल्लवीत ठेवूया. त्याचं कारण अर्थातच अतिशय मोठा अभूतपूर्व असा निर्णय नोटबंदीचा 50 त्याचं आकलन होणं हे सुद्धा तितकंच कठीण आहे आणि त्याबरोबरीनं त्याच्या दोन्ही बाजू तपासत राहणं, वस्तुनिष्ठ पद्धतीने त्याच्याकडे बघत राहणं आणि येणाऱ्या काळात नेमकं काय घडतंय ते बघण्याची प्रक्रिया सुरू ठेवणं हा सुद्धा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्या सोबत आता होते. त्यांनी त्यांच्या अनुभवातनं, त्यांच्या रिझर्व्ह बँकेच्या आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला त्यांचं हे आकलन जे आहे ते त्यांच्या आपल्यासमोर पोहोचवलेलं आहे. आपण आशा करूया की ही परिस्थिती आत्ताची जी आहे ती लवकरात लवकर सुधारेल आणि आपण एका प्रगती पथावरती, मार्गावरती निश्चित जाऊ. तोपर्यंत इथेच थांबूया. दिवसभर आता आपण बघणार आहोत विविध तज्ज्ञ आणि त्यांची मतं आपण जोखून बघणार आहोत, त्यांची निरीक्षण आपण बघणार आहोत आणि IBN लोकमतच्या माध्यमातून नोटबंदीची ही 50 दिवस जे आहेत त्याच्यातनं नेमकं काय आपल्यासमोर ठेवलंय तेही आपण तपासणार आहोत. धन्यवाद. नमस्कार.